शेतकरी मंडळी, आपण जेव्हा वाण निवडतो सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं असतं की कापूस वेचणी सोपा पाहिजे आणि बोंड टपोरं पाहिजे। पण काही वाण असे आहेत की उत्पादन जास्त आहेत पण बोंडाची साईज मध्यम आहे आणि उत्पादन त्या वाणाचं जास्त आहे टपोऱ्या वाणाच्या बोंडाच्या वाणापेक्षा। तर आपण असंच 5-6 वाण आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यापैकी तुम्ही कोणतं लागवड करताय किंवा तुम्ही एखादं लागवड करताय आणि ते वाण अतिशय उत्तम आहे ते देखील कमेंट मध्ये सांगा, म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांना माहिती होईल, मला स्वतः माहिती होईल। शेतकरी मंडळी, सगळ्यात आधी पहिलं वाण जे आहे राशीचं 659 सगळ्याच्या प्रचलित वाण आहे, अतिशय जबरदस्त वाण आहे, कापूस वेचणीस पण सोपा आहे, उत्पादन पण चांगलं आहे। एकच यात आहे की हे फक्त बागायतीसाठी शिफारस आहे आणि बागायती जमिनीमध्ये अतिशय उत्तम येतं। दुसरं, याच्या पानाची साईज जी आहे ती थोडी रुंद आहे, म्हणजे दाटी जास्त झाल्यासारखं होतं। तर याचं जे अंतर आहे लागवडीचं ते सरासरी बाकीच्या जातीपेक्षा थोडं जास्त आहे किंवा कमी अंतरात लागवड करण्यास हे फायद्याचं नाही। म्हणजे आपल्याला याची लागवड करताना कमीत कमी 4x2 तरी अंतर ठेवावं लागेल। आता दुसरं वाण, शेतकरी मित्रांनो थोडक्यात वाण समजून घ्या, तुम्ही कोणते लागवड करताय ते सांगा, म्हणून मी शॉर्टकट मध्ये सांगतोय। दुसरं वाण जे आहे तुळशी शिरचं कबड्डी, सगळ्यात जास्त प्रचलित जबरदस्त वाण, टॉपला जर सध्या रेटिंग मध्ये असेल तर ते कबड्डी वाण आहे। शेतकरी मंडळी, कापूस वेचणीचा अतिशय सोपा, उत्पादन जास्त, लवकर आपला कापूस निघून आपण हरभरा गहू घेऊ शकतो। त्यानंतर याचं एक वैशिष्ट्य असं की कमी अंतरामध्ये लागवड सुद्धा तुम्ही करू शकता, तरी देखील हे वाण चांगलं आहे कारण याच्या पानाचा आकार जो आहे तो मध्यम आहे। तिसरं वाण आपण निवडले ते म्हणजे श्रीकर सीड्सचं जय हो। शेतकरी मित्रांनो, जय हो वाण अतिशय जबरदस्त रिझल्ट 2 वर्षापासून देत आहे। आमच्या गावामध्ये भरपूर शेतकरी लागवड करतात। आज 2 वर्षी मी देखील लागवड केलं होतं। मागील वर्षी मला कबड्डीचे बॅग शॉर्टेजच नव्हतं, त्यामुळे मी कबड्डी लागवड केलं होतं। आता जय होचं विषय, एकतर पानाचा आकार मध्यम, पात्याचा आकार जो आहे तो भरपूर मोठा आहे, बोंडाची साईज देखील मोठी आहे आणि कापूस वेचणी सोपा आणि उत्पादन चांगलं आहे। त्यानंतर मी चौथं वाण जे निवडलं आहे ते मैको सीडचं आहे बाउन्सर। बाउन्सरची देखील लागवड कबड्डीच्या तुलनेत लगभग होते, त्यामुळे बाउन्सर देखील एक उत्तम वाण आहे। मध्यम आकाराचं बोंड आहे, पानाची साईज पण मध्यम आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये देखील आहे। शेतकरी मित्रांनो, शेवटचं वाण मी निवडलेलं आहे US 7067। आता हे शेवटला का ठेवलं, US 7067 गेल्या 4-5 वर्षापूर्वी किंवा 3-4 वर्षापूर्वी जबरदस्त वाण होतं, रिझल्ट पण चांगला होता। पण आता एकतर त्याची क्वालिटी डाऊन कशी झाली ती आपण सांगू शकत नाही, पण निश्चितच त्याचं उत्पादन आता कमी येतंय आणि म्हणावं तसा रिझल्ट आपल्याला US 7067चा बघायला मिळत नाही। तर शेतकरी मंडळी, आपण जर लागवड करत असाल कापसाची आणि कोणती करताय ते कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मग बाकीच्या शेतकऱ्यांना ती माहिती होईल की कोणते वाण शेतकरी जास्तीत जास्त लागवड करत आहेत।